काल मुख्यमंत्री महोदयांना देखील मी काल रात्री विनंती केलेली आहे की या संदर्भात तातडीनं लक्ष घालावं आणि 4 तारखेला परीक्षा आहे ती पुढे ढकलावी, जेणेकरून या वयोमर्यादेचा विषय मार्गी लागेल. भाजपची नेहमीच दुटप्पी भूमिका मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल त्या ठिकाणी राहील. निवडणुकीसाठी फायदा घेण्यासाठी एका नेत्याने एक वक्तव्य करायचं, दुसऱ्या नेत्याने त्याचं खंडन करायचं, जेणेकरून मीडिया स्पेस स्वतःकडे राहील आणि दोन्ही घटकांना आपल्याला फायदा करून निवडणुकीत पोळी कशी भाजून घेता येईल. वीज दरवाढीच्या संदर्भात मागच्या वेळी MERCची सुनावणी पुण्यामध्ये झाली होती. MERCनं एक प्रपोजल राज्य शासनाला दिलं होतं, ज्यामध्ये ही अवास्तव वीज दरवाढ मागे घेण्यासंदर्भातल्या MERCच्या सूचना होत्या. ती राज्य शासनानं परत बदलली आणि दुसरी दरवाढ केली. त्यावेळी MERCची हिअरिंग घेतली नाही आणि त्यामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला थांबवलेला आहे. पुन्हा एकदा आजपासून नागपूर असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, या सगळ्या विभागीय आयुक्तांच्या इथं याचं हिअरिंग सुरू झालेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की या हिअरिंगला आपण उपस्थित राहून या प्रस्तावित वीज दरवाढीला त्या ठिकाणी थांबवावं. सामान्य माणसाच्या वर एक आर्थिक बोजा या वीज दरवाढीमुळे होणार आहे, तो थांबवावा. 8 तारखेला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचं हिअरिंग आहे. त्या हिअरिंगला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि सगळ्या संघटनांना घेऊन आम्ही आमचा यातलं तांत्रिक दृष्ट्या हे कसं चुकीचं आहे हे MERCला पटवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. नाही, MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षा जवळजवळ 7 महिने उशिरा जाहिरात निघाली आणि या सगळ्या उशिरा निघालेल्या जाहिरातीचा फटका ज्यांचं वय बसत नाही त्या मुला-मुलींच्यावर होतोय. आणि म्हणून काल बसून MPSCचे विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर आहेत. गेले 8-10 दिवस झालं सरकार दरबारी ही फाईल प्रलंबित आहे, की ही वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात. काल मुख्यमंत्री महोदयांना देखील मी काल रात्री विनंती केलेली आहे की या संदर्भात तातडीनं लक्ष घालावं आणि 4 तारखेला परीक्षा आहे ती पुढे ढकलावी, जेणेकरून या वयोमर्यादेचा विषय मार्गी लागेल. माझी आपल्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ताबडतोब हा निर्णय आजच्या आज जाहीर करा. हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर पुण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर पोलीस दबाव आणतायत. त्यांचे मोबाईल कॉल काढून घेतले. टेलिग्राम चॅनेलवर त्यांचे जे WhatsApp होते किंवा ज्या गोष्टी होत्या त्या डिलीट करायला लावल्या. मला वाटतं ही कुठली लोकशाही आहे? तुम्ही तुमचे मोबाईल विद्यार्थी-विद्यार्थिनींचे काढून घेणार आणि त्याच्यावर त्यांचा चॅट या संदर्भातला डिलीट करणार. हे मला वाटते हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. जे भविष्यकाळात महाराष्ट्राची सेवा करू इच्छितात MPSCच्या माध्यमातून त्यांच्यावर पहिल्यांदाच अन्याय आहे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हुकुमशाही पद्धतीनं वागणं हे महाराष्ट्राला शोभत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांशी माझा काल संपर्क मी केलेला आहे. त्यांनाही ही कल्पना दिलेली आहे की ताबडतोब यामध्ये निर्णय घ्यावा आणि आता त्वरित या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा एवढी विनंती. कृपाशंकर सिंग यांनी जे वक्तव्य केलं होतं की मुंबईचा महापौर संदर्भात त्याच्यावर आता पुन्हा एकदा त्यांनी युटर्न घेतलेला आहे. भाजपची नेहमीच दुटप्पी भूमिका मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल त्या ठिकाणी राहिली. निवडणुकीसाठी फायदा घेण्यासाठी एका नेत्याने एक वक्तव्य करायचं, दुसऱ्या नेत्याने त्याचं खंडन करायचं, जेणेकरून मीडिया स्पेस स्वतःकडे राहील आणि दोन्ही घटकांना आपल्याला फायदा करून निवडणुकीत पोळी कशी भाजून घेता येईल. मराठा OBCचं आंदोलन असू दे, धनगर समाजाला दिलेलं आश्वासन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भाजपचं एक प्लॅन असतो की एकानं एका बाजूनं बोलायचं, दुसऱ्यानं दुसऱ्या बाजूनं बोलायचं आणि शेवटी दोन्ही घटक मतदान करताना आमच्याकडेच मतदान करतील हा प्रयत्न असतो. मला वाटतं ह्याला मुंबईतली जनता बळी पडणार नाही आणि मुंबईमध्ये निश्चितपणे मराठी माणूस महापौर होईल याची आम्हाला खात्री. आपण टॅगलाईन कोल्हापूरमध्ये आणली, कोल्हापूर कसं, कोल्हापूर तसं, मात्र त्याला आता विरोधकांनी दुसरी टॅगलाईन आणलेली आहे. एक प्रकारे पोस्टरवर सुरू झाले, टॅगलाईनवर सुरू झाले. मला वाटतं तो त्यांचा भाग आहे. माझा डेव्हलपमेंटचा विषय. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हा आम्ही जाहीरनामा तयार करायसाठी एक मोहीम हातात घेतलेला आहे. कोल्हापूरकरांनी सांगावं की त्यांच्या मनातल्या भावना काय. प्रशासकाच्या माध्यमातून या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता, त्या 3 वर्षाच्या काळात काय झालं, 100 कोटी रस्त्याची धूळदाण काय झाली हे कोल्हापूरची जनता बघते आणि म्हणून आम्ही पॉझिटिव्ह अँगलनं त्या ठिकाणी घेतोय. ते आमच्यावर टीका करतायत, काय हरकत नाही टीका करायला, परंतु आम्ही पॉझिटिव्ह अँगलने इलेक्शन पुढचे 15 दिवस घेऊन जाणार आहोत.
सतेज पाटील यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळेच एकेका घरात पती पत्नीला उमेदवारी दिलाय अशा पद्धतीचा आरोप देखील धनंजय माडकांनी केलेला आहे आणि महायुती मात्र आम्ही योग्य पद्धतीने वेळ घेतला पण योग्य पद्धतीने उमेदवार दिले. किती योग्य पद्धतीने केलंय, किती अयोग्य पद्धतीने केलंय हे माहित आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 8-9 ठिकाणी महायुतीची युती झालेली आहे. 29 मध्ये 9 ठिकाणी फक्त महायुतीची युती झालेली आहे. जिथं प्रबळ विरोधक आहे तिथं यांना हातात हात घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. धाडस नाही यांचं स्वतंत्र लढायचं. चंद्रपूरमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, जिथं दुसऱ्या बाजूला ताकद मोठी आहे तिथे हे एकटे लढायचं धाडस करत त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मला वाटते आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही 48 ची यादी पहिली जाहीर केली, दुसरी यादी जाहीर केली. तुमचे उमेदवार सक्षम असते किंवा तुमच्या उमेदवारांच्यावर तुमचा विश्वास असता तर यादी न जाहीर करता एबी फॉर्म देण्याची नवी प्रथा ही पुण्यामध्ये भाजपनं सुरू केली, कोल्हापूरमध्ये महायुतीनं सुरू केली. मला वाटते कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही हे सिद्ध झालेला आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणून आम्ही एका घरामध्ये 2 जागा दिल्या असल्या तरी आम्हाला खात्री आहे की दोघे निवडून येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इचलकरंजीच्या दौऱ्यावर येतात. इचलकरंजीमध्ये आपण जाऊन आलेला आहात. विरोधकांच्यावरती टीका झाली, विरोधकांनी देखील आपल्यावर टीका केली की आता डी.वाय. पाटील सेंटर मधून त्या ठिकाणी निधी आणणार आहात अशा पद्धतीची टीका आमदारांनी केलेली आहे. नाही, मला वाटतंय त्यांचं अज्ञान आहे. 2004 ते 2014 पर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती. म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, निधी कमी पडला का? नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती, मग निधी कमी पडला का? मग त्याचं क्रेडिट घेऊ नका तुम्ही. त्या 5 वर्षात झालेल्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. त्यामुळं केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा आणि महापालिकेतल्या सत्तेचा या ठिकाणी तुम्ही मग 3 वर्ष तुमच्या हातात होतं. मग इचलकरंजीचा पाणी प्रश्न का सोडवला नाही? विजेचा प्रश्न इचलकरंजीचा तुम्ही का सोडवला नाही? हे महत्वाचा विषय आहे ना. नुसती महानगरपालिका केली म्हणजे काम झालं असं होत नाही. आणि म्हणून लोकांना खात्री आहे कोल्हापुरात ही लढाई आता कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशी लढाई असणार आहे. त्यामुळं ते काय बोलतात त्याच्यापेक्षा आम्ही लोकांसाठी काय करणार आहोत हे महत्वाचं. इचलकरंजीमध्ये भाजपने शिंदे सेनेचा कार्यक्रम केलेला दिसते कारण ज्या ठिकाणी 11 जागा दिल्या होत्या त्या निम्म्या जागांवरती स्वतःचे एबी फॉर्म दिलेले आहेत. जर ते माघार घेतले नाही तर त्या ठिकाणी पण लढत होणार शिवसेना आणि भाजप. इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील मानेंना मताधिक्य मिळालं, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं हे आता सिद्ध झालं. शिंदे सेनेला मतदान मिळून सुद्धा ते कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. आम्ही काँग्रेसने किमान कार्यकर्त्याला न्याय दिला. जे 10-15 वर्ष आमच्याबरोबर राहिलेले आहेत, एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यांना न्याय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि एकूणच सगळीकडेच बघितलं तर शिंदे सेना असू दे किंवा अजित पवारांचा गट असू दे, भाजपचा एकच अजेंडा आहे, स्वतः पुढे जाणं, ह्यांना संपवणं आणि त्याची प्रचिती आता नगरपालिकेत आली, आता महापालिकेत येते.